मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी केलेले आंदोलन स्थगित केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सरकारसोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली. सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा करत मंगळवारपासून शासन स्तरावर आदेश आणि सूचना जारी होण्यास सुरुवात होईल असे त्यांनी सांगितले. 58 लाख नोंदी, हैदराबाद गॅजेट संदर्भातील एसओपी, गुन्हे मागे घेणे, आंदोलनात बलिदान गेलेल्या कुटुंबांना मदत तसेच मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय यांसह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारला चांगला जीआर काढण्यासाठी 1 महिन्याचा अवधी देत असल्याचे सांगतानाच आश्वासनांची पूर्तता न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. आता सगळ्याच मागण्यांविषयी आपण त्यांच्याकडे 10-15 होत्या, त्याविषयी सगळ्यांची आता त्यांनी चर्चा केली आणि ते ताबडतोब केलं नाही ना. दिवसभर रात्रभर सारखं सुरू होतं. ते आले ना, आम्ही ऐकलं असं पण नाही. सगळ्यांना विचारू, तज्ञ, अभ्यासक, काय समन्वयक, मराठा समाज, जे ज्ञानी त्यात होते काही त्यांना सगळ्यांना विचारून आपण ते सगळे खलबतं करून ते मान्य केलंय. आणि आता उद्याच्या मंगळवारपासून आता हे सगळ्या सूचना आदेश सरकार स्तरावर, अधिकारी स्तरावर निघायला सुरुवात होतील. तर 58 लाख नोंदी ह्या महत्वाच्या होत्या. तर 58 लाख नोंदीचे जर प्रमाणपत्र दिले तर 2.5-3 कोटी मराठा समाज आरक्षणात जाते. त्यामुळे ते प्रमाणपत्र घेणं खूप गरजेचं होतं, कारण तो पूर्ण राज्यभरातला विषय होता. पुन्हा त्यांनी टाळाटाळ केली असती, अनेक अडचणी आल्या असत्यात. आता ते म्हणले की आता ते प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करतोच राहिलेले 58 लाखावर नोंदी सापडलेले ते. आणि व्हॅलिडच्या पण म्हणजे काय होईल, एक बाजू पक्की होऊन जाईल आपली. दुसरं होतं की हैदराबाद गॅजेटियरचं त्याच्यात एसओपी देणं, कार्यपद्धती चांगली करणं गरजेचं होतं. त्यामुळे आता ते पण सुलभता त्याच्यात आणून आता तेही प्रमाणपत्र वाटप होतील. त्याचे आदेश काढतो म्हणे आणि एसओपी सगळ्या यांना दाखवले आपण अभ्यासकांना, त्याच्यात काय बदल करायचा का सांगितलं. त्यांनी पण काही सूचना होत्या, त्याच्यात काय बदल होते ते पण सांगितले. तेही त्यांना घ्यायला सांगितलं आणि ते म्हणले आम्ही घेतो. आता मंगळवारपासून कॅबिनेट पासून आम्ही ते बदल करायला सगळी सुरुवात करतो. त्यानंतर सातारा संस्थांचं गॅजेटियर, कोल्हापूर, औंध, पुणे, या बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियर, या सगळ्या संदर्भात आता ती कारवाई सुरू करायची. ते म्हणजे 1 महिन्याची वेळ द्या, म्हणजे काय होईल, सातारा संस्थांचा जीआर काढण्यासाठी म्हणजे ते कोर्टात जाणार नाही, चॅलेंज होणार नाही या संदर्भात. आणि आम्हाला वाटलं की ठीक आहे, चला वेळ देऊयात. नाही दिला आपण महिन्यात, ते म्हणते आम्हाला चांगला जीआर काढायचा होता, तुमच्यामुळे आम्ही गडबडीत काढला. मग ते देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा म्हणले ना, गडबडीत काढला तर फक्त प्रसिद्ध होईल, म्हणजे प्रसिद्धी मिळेल, मग त्याचा फायदा काही होणार नाही. आणि 1 महिन्याला थांबून जर काढला तर ते समाजाच्या हिताचा राहील, असं स्वतः मीडियासमोर मुख्यमंत्र्यांचं ते स्टेटमेंट आहे. त्यामुळे ठीक आहे, महिन्याने द्या, काय 70-80 वर्ष नव्हतंच ना, तर 1 महिन्याने दिल्याने काय फरक पडतो, ते पक्कच देतील ना. मग या हिशोबानं गुन्हे झालेत महाराष्ट्रातले सगळे सरसकट गुन्हे, त्या संदर्भातल्या काही कलमा किंवा असे अनेक विषय, ते गुन्हे मागे घेणे याबाबत चर्चा केली. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याचा तो जीआर, तेही आता 15 दिवसाच्यात राहिलेले पैसे आणि ते सगळं क्लिअर करून देतो म्हणून सांगितलंय. मराठा आणि कुणबी मंत्रालय सेपरेट असलं पाहिजे मराठा समाजाच्या समस्यासाठी, म्हणून ते विषय झाला. शिंदे समितीची मुदतवाढ, असे ईडब्ल्यूचे विषय, यादी संख्या पद निर्माण करायचे, काही ईसीबीसीचे विषय होते, काही सारथीचे विषय होते, महामंडळाचे विषय होते. आता ते सगळे परताव्यापासूनचे सगळे विषय सुरू होतील. शिंदे समितीला मुदतवाढ आवश्यक होती, ती काम म्हणजे नोंदी शोधणं गरजेचं होतं. अशा मागण्यांच्या बाबत सगळी आता मंगळवारपासून सगळी सुरुवात करायला